मित्रांनो, आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे इंधन. आखाती युद्धामुळं अनेक ठिकाणी, अनेक देशांना इंधनाची समस्या जाणवत आहे आणि त्याचा तुटवडा पण आपल्याला आलेला आहे. भारतामध्ये ही समस्या पण इतर देशांच्या तुलनेच्या मानाने आहेच. खरं तर आपण इंधन वाढीबद्दल आपण दरवाढीबद्दल आपण चर्चा करतो. त्याचप्रमाणे इंधनाच्या साठ्यावरती आपण चर्चा करतो. खरं तर आपण चर्चा करायला हवी की इंधन कमीत कमी कसं वापरता येईल आणि इंधनाला कुठल्या प्रकारचे पर्यायी मार्ग असतील याचा आपण फारसा विचार केला नाही. जशी औद्योगिक क्रांती झाली त्या क्रांतीपासून सातत्याने हा जर विचार केला असता तर आपल्याला अनेक ठिकाणी अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध झाले असते आणि इंधनाचा कायमस्वरूपी आपण पर्याय शोधून काढला असता. खरं तर युद्धामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली असली तरीसुद्धा भविष्यामध्ये नैसर्गिक तेल साठे हे कमीच पडले असते. वाढती लोकसंख्या, वाढती वाहन निर्मिती, त्याचप्रमाणे स्वयंपाकासाठी इंधनाचा होणारा वापर, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज ना उद्या काही प्रमाणात का होईना ही समस्या आपल्याला जाणवली असते. तर आता ही समस्या आलेली आहे. ही का आली, कशी आली, युद्ध का झालं, त्याचे परिणाम बाकीची चर्चा करत बसण्यापेक्षा आता जी घटना घडलेली आहे, आता आपण काय केलं पाहिजे. आपण तर पर्याय काढायला असमर्थ ठरलो. आता काय केलं पाहिजे. तर पर्याय आपण शोधायला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून असे पर्याय असावेत जे पर्यावरणाची हानी न करणार नाहीत असे असले पाहिजेत. ह्याच्यावर खरं तर वाढत्या लोकसंख्येमुळे एकच पर्याय असतो, तो म्हणजे काटकसर करणे. आपल्याला सुविधा मिळाल्या की आपण त्याचा गैरवापर करतो. आपल्याला वाहन मिळालं, आपण त्याचा किती गैरवापर करतो. हे अगदी 2 किलोमीटर 3 किलोमीटर जे आपल्याला रोज चालणं पाहिजे मनुष्याला, ते आपण काय करतो, पटकन गाडीवर जातो आहे, घेऊन येतो आहे. इतकं आपण गतिमान बनण्याची सुद्धा काही गरज नव्हती. आपला शारीरिक श्रम आपण कमी करून घेतली, आपण आजारांना आमंत्रण दिलेलं आहे. खरं तर ह्याकडे समस्या न पाहता एक आव्हान म्हणून पाहिलं पाहिजे. इंधन समस्येकडे जास्तीत जास्त आणि कारण नसताना एका घरामध्ये किती गाड्या आहेत. थोडंसं आत्मपरीक्षण पण केलं पाहिजे. खरंच आपल्याला एवढ्या गाड्यांची गरज आहे का. सार्वजनिक वाहनांचा वापर आपण करायला शिकलं पाहिजे. खरं तर ते आपण शिकलो नाही, हे दुर्दैव आहे आपलं. जास्तीत जास्त जवळच्या दुकानातून कशी खरेदी करता येईल ते आपण कधी पाहिलं नाही. थोड्या कारणासाठी आपण खूप लांबवर जातो आणि अनावश्यक गाडीवरती फिरत असतो. ह्या सगळ्यामुळं काय होतं आहे, प्रदूषण पण होतं आहे. त्याचप्रमाणे इंधनाचे दर पण वाढत आहेत, इंधनाचा साठा पण कमी होतो आहे. हे आपल्याला आपल्या हातात आहे, हे टाळता आलं असतं आपल्याला. मग आता काय केलं पाहिजे. तर 5 दिवसाचा आठवडा हा सुद्धा ह्याच्यावरती चांगला पर्याय आहे. जेणेकरून ऑफिसला जाणारे, कार्यालयात जाणारे लोक 2 दिवस का होईना त्यांच्या गाड्या घरी ठेवतील. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पर्यटनाला जायचं आहे. तर मग एका गाडीला किती लिटर इंधन दिलं पाहिजे, शासनानं धोरण निश्चित करायला पाहिजे. आणि ते कुणाला दिलं पाहिजे. 18 वर्षाच्या खाली तर मुलांना देता यायला नाही पाहिजे. तर आस्थापना ज्या कंपन्या असतात त्यांचं पत्र असल्याशिवाय त्यांना इंधन भरायला परवानगी दिली नाही पाहिजे. त्यांना पण किती लिटर द्यायला पाहिजे की बाबा 1 लिटर. बाहेरगावी जायचं असेल तर किती लिटर, कुठं जाणार आहे आणि त्याचं काय प्रूफ, म्हणजे काय कारणासाठी जाणार आहे, त्याच्यासुद्धा अभ्यास केला पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीनं त्यांना सूट देता येईल, किती लिटरपर्यंत देता येईल, किती किलोमीटर पण गाड्या जाऊ शकतात. कुठेतरी धोरण काही काळासाठी हे आखावं लागणार आहे. याचं कारण असं आहे की जे तेल साठे नष्ट झालेले आहेत ते काही लगेच एका दिवसात लगेच दुरुस्त होणार नाही.
त्यामुळं आपल्याला कमीत कमी वर्षभर का होईना जर आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला तर आपण बऱ्यापैकी आपल्याला शिस्त पण लावू शकतो आणि इंधनाचा गैरवापर पण आपण टाळू शकतो. भले ते निर्माण करू शकणार नाही पण ते टाळू शकतो. आता मग हळूहळू बाकीचे पर्याय येतील. मग ते पर्यायसुद्धा राक्षसी प्रवृत्तीनं वापरायचे का? तर नाही, ते सुद्धा आपल्याला काटकसरीनं वापरावं लागतील. कोरोनामध्ये आपल्याला खूप अनुभव आहे सगळ्यांना. आता हजारो मुलं जी आहेत ती मुलं बाहेरच्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये शिक्षणासाठी आहेत. त्यांची संख्या त्या ठिकाणी हजारो आहे. त्यांना लागणारा मेससाठी लागणारं इंधन आहे, त्याचा तुटवडा होणार आहे. मग समजा मुलांना जर समजा फक्त प्रॅक्टिकल पुरतं किंवा महिनाभर जे अनावश्यक त्यांना पळवण्यापेक्षा शाळा कॉलेजला ऑनलाईन काही शिक्षण देता येईल का? ते म्हणजे ते मुलं घरामध्ये सुद्धा राहून त्यांचाही खर्च वाचेल आणि खर्च महागाई वाढणार आहे ना, खर्चसुद्धा त्याचं पण आपल्याला नियंत्रण करता येईल. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल पुरती मुलं जाऊ शकतात, तेवढं सर्वाईव्ह होऊ शकतं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला हे सगळं काम काय एकट्या सरकारचं नसतं. सरकार कुणाचं आहे, काय आहे, त्यांच्या चुका काय आहेत हे बघण्यापेक्षा चालू परिस्थितीला आपण सगळ्यांनी मिळून काय प्रयत्न केले पाहिजेत हे फार महत्त्वाचं आहे. काय होतं, आपण खूप नावं ठेवतो एकमेकांना आणि ऐनवेळी निवडणुकीला जे करायचं ते करत असतो. त्यामुळे त्याच्यावरती भाष्य जे आहे ते निवडणुकीत करायचं असतं. ते आता ही वेळ नाही आहे. त्यामुळं मग कुठल्याही देशाची, आपल्या देशाचं नाही, सगळ्या देशांचंच आहे. आणि समस्या हे आता सगळ्याच देशांना आहे, आपल्याला एकट्याला आहे असं नाही. जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करा. ऑफिसला जाताना, कार्यालयामध्ये जाताना मित्रांच्या गाड्या, एकमेकांच्या गाड्या शेअर करा. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा तुम्ही इंधन वाचवू शकता. पर्यटनला पण जायला पाहिजे, जरूर जा, पर्यटन पण केलं पाहिजे, तोही व्यवसाय चालला पाहिजे. पण अनावश्यक फिरणं टाळता आलं पाहिजे, एवढ्या मताचा मी आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा असे शेअर करा, जेणेकरून आपापल्या सरकार जे असतात त्यांना सुद्धा एक छानपैकी एक चार्ट मिळेल, जेणेकरून त्या काय असतं, प्रत्येकजण आपापल्या पातळीवर विचार करतच असतो. कदाचित एखादी गोष्ट त्यांना आवडू शकते, ते त्याच्यावरती अंमलबजावणी करू शकतात, नाही का? उगाच घाबरून जाण्याचंही काय कारण नाही. काटकसर हा सर्वोत्तम उपाय आहे. 4 वेळा चहा प्यायचा तर 2 वेळा प्या. एकाच वेळी चहा बनवायला घ्या. असे अनेक प्रकार तुम्ही करू शकता, इंधन वाचवू शकता. तुम्ही स्वतःची आयडिया सांगा. जसं माझ्या मनात काय ते मी सांगितलं, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या मनात काही कन्सेप्ट असले तर ते सांगा. कारण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तरच ते होणार आहे. मी काय फार मोठा विद्वान आहे किंवा काय अशातला भाग नाही आहे. आणि कृपया मग आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, व्ह्यूवर्स वाढवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा. मी चांगले खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ केले. आज काय अभ्यास काय केलेलं नाही, तरी देखील हे मी डायरेक्ट सुरू करते. काही स्क्रिप्ट नाही, काही नाही. भारतामध्ये 7 कोटी 4 चाकी वाहनं आहेत, 22 कोटीच्या आसपास 2 व्हीलर आहेत. खरंच आपल्याला एवढी गरज होती का? ज्या ठिकाणी दळणवळण नाही त्या ठिकाणी ठीक आहे, पण एका घरामध्ये किती गाड्या पाहतो आपण. खरं त्यांची गरज आहे का? कामाचं तुमच्या नियोजन करा, जेणेकरून कारण नसताना इंधन वापरण्याची गरजच लागणार नाही, गाड्या वापरण्याची गरज लागणार नाही तुम्हाला. आपण एका प्लॅनिंगद्वारे, स्वयंशिस्तीद्वारे स्वतःचं प्लॅनिंग केलं तरी, प्रत्येकानं ठरवलं तर खूप काही आपण चांगलं करू शकतो असं मला वाटतं. कृपया चॅनल सबस्क्राईब करत राहा. खूप चांगले मला व्हिडिओ द्यायचे असतात. शेवट कंटाळून गाणी म्हणायला लागलो, इथपर्यंत मला हे करू नका, मग त्यालाच व्ह्यूज चांगले यायला लागले. आणि व्ह्यूज वाढवा, व्ह्यूज बघा, लोकांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या. माझे विचार काय असतील ते जाऊ द्या. तुमच्याही काय कन्सेप्ट असले तर मला सांगत जा, शेअर करत जा.
भरपूर आपल्या भरपूर विषय आहेत. रोज आपण विषय घेत जाऊ, काही अडचण नाही. रोज घेतली तरी आपल्याला विषय संपणार नाही, इतके विषय आहेत. जय विजय 7834 हे चॅनल सबस्क्राईब करा. आपण कुणाबद्दलही वाईट टीका ह्या चॅनलमार्फत करणार नाही आणि करत नाही. कारण हे समृद्ध जीवन हा कन्सेप्ट आहे ह्या चॅनलचा. आनंदी राहा, उत्साही राहा, मन प्रसन्न करा, जगू द्या. आणि तुमचा बहुमूल्य वेळ देता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. पुनश्च मी धन्यवाद तुमचे मानतो. असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.